नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. तर शेतकरी बांधवांनो, मका पिकाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, 50 ते 60 क्विंटल प्रति एकर उत्पन्न काढणारे बरेच शेतकरी महाराष्ट्र राज्यात आहेत. तसेच शेतकरी बांधवांनो, बरेच शेतकरी असे पण आहेत ते 10 ते 15 क्विंटल उत्पन्न एकरी काढतात. सहसा शेतकऱ्यांचे ॲव्हरेज 25 क्विंटल प्रति एकरच्या पुढे नाही. आणि शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मका हे पीक वारंवार तेच पीक करून किंवा मका हे पीक परवडत नाही. याचं कारण असं आहे की त्यांचं ॲव्हरेज म्हणजे एकरी किती क्विंटल तुम्ही उत्पादन काढता याच्यावरती त्याचं गणित असतं. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही एकरी 50 ते 60 क्विंटल मक्काचं उत्पादन घेतलं तर तुम्हाला 100% मका हे पीक तुम्हाला परवडेल, आर्थिकदृष्ट्या आणि सर्वदृष्ट्या परवडेल. शेतकरी बांधवांनो, 50 ते 60 क्विंटल मका उत्पन्न काढणं हे काही विशेष गोष्ट नाही. पण सरासरी आपल्या शेतकरी बांधवांचं उत्पन्न जे आहे ते 15 ते 25 क्विंटल प्रति एकर आहे. आणि 15 ते 25 आणि 50 याच्यात दुप्पटचा फरक आहे. तर शेतकरी बांधवांनो, यावर कसं नियोजन करायचं याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही ह्या जे काही नवीन टेक्नॉलॉजी किंवा जे काही खत व्यवस्थापन आहे, बी व्यवस्थापन आहे, लागवड पद्धती याचा अवलंब करून जर तुम्ही मका या पिकाचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर नक्कीच तुम्हाला 50 क्विंटलच्या आत बाहेर उत्पन्न मिळू शकतं. शेतकरी बांधवांनो, तुम्ही हे तंत्रज्ञान वापरलं आणि पहिल्याच वर्षी तुम्हाला 50 क्विंटल उत्पन्न निघेल असं कधी होत नाही. जर तुमचं उत्पन्न जर 25 क्विंटल असेल तर ते तुम्ही 35 ते 40पर्यंत घेऊन जाऊ शकता. नंतर पुढील वर्षी तुम्ही 35-40मधून 45-50 किंवा 55पर्यंत जाऊ शकता. शेतकरी बांधवांनो, असं काही नाही की हे फवारे मारले किंवा हे खत लावलं की तुम्ही 25 क्विंटलवरून जे काही तुमचं उत्पन्न आहे ते डायरेक्ट 50 क्विंटल होऊन जाईल, असं कधी होत नाही. शेतकरी बांधवांनो, आपली जमीन किती साथ देते, आपल्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन किती आहे, आपल्या जमिनीचा सामूक किती आहे, आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे, आपल्या जमिनीत कोणत्या प्रकारचे तण आहेत, त्यांचं आपण कसं नियोजन करतो यावर सर्व मका या पिकाचं किंवा कोणत्याही पिकाचं उत्पन्न अवलंबून असतं. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहिले असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. काही व्हरायट्या किंवा काही कंपनीवाले पॉम्पलेट किंवा बॅनर वगैरे लावतात की 40 क्विंटल प्रति एकर, 50 क्विंटल प्रति एकर. तर शेतकरी बांधवांनो, माझं एकच म्हणणं आहे की जर 50 क्विंटल प्रति एकर उत्पन्न मकाचं निघत असेल तर 10 एकरवाला 500 क्विंटल उत्पादन काढून सरासरी भाव 2000 जरी मिळाला तरी 10 लाख रुपये मक्काचं होऊ शकतं. पण शेतकरी बांधवांना असं कधी होत नाही. 15 ते 20, जास्तीत जास्त 25, खूप चांगला शेतकरी असेल, खूप चांगलं व्यवस्थापन असेल, खूप चांगली जमीन असेल, तो कदाचित 35 ते 40पर्यंत जाऊ शकतो. पण 50 ते 60 हे खूप काहीतरी अतिशयोक्ती होऊन जातं. पण शेतकरी बांधवांनो, अलीकडे काही शेतकऱ्यांनी 55 क्विंटलच्या आसपास उत्पन्न काढून दाखवलेले. शेतकरी बांधवांनो, त्यांनी कसं नियोजन केले त्याचीच आपण याविषयी माहिती पाहणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, मका या पिकातील उत्पन्न त्यांच्या कणसावर अवलंबून असते. जेवढे जास्त झाडं तेवढे जास्त कणीस. तसंच आपल्याला असं म्हणता येईल की एक एकरमध्ये किती झाडं बसली पाहिजे. तर शेतकरी बांधवांनो, 1 एकरमध्ये 35,000च्या आसपास झाडं बसली पाहिजे. आणि हे झाडं बसवण्यासाठी तुम्ही योग्य प्रकारे 2 बियांमधील अंतर आणि 2 लाईनींमधील अंतर व्यवस्थितरित्या ठेवलं पाहिजे. तसेच शेतकरी बांधवांनो, आपल्या पेरणीवेळी आपण काळजी घेतली पाहिजे की आपल्या जमिनीत कोणतं बी योग्य प्रकारे उगवून येतं आणि कोणत्या प्रकारे त्याचं उत्पन्न चांगल्यापैकी येतं याविषयी तुम्ही या व्हरायटी सिलेक्शन करणे आवश्यक आहे. तसेच शेतकरी बांधवांनो, तुम्ही लागवडीच्या वेळी सिंगल सुपर फॉस्फेट 1840, 10-26-26 या खतांचं नियोजन केलं पाहिजे किंवा हे खतं मिक्स करून पेरणीच्या वेळी टाकले पाहिजे. त्याच्यानंतर 30 ते 40 दिवसाचा मकई झाल्यानंतर तुम्ही 10-26-26 मॅग्नेशियम सल्फेट, MOP, सल्फर, झिंक, युरिया अशा प्रकारे डोस दिला पाहिजे. तसेच शेतकरी बांधवांनो, मका 40 ते 50 दिवसाचा झाल्यानंतर तुम्ही त्याच्यात MOP 16-16 आणि युरिया हे खत दिले पाहिजे. तसेच शेतकरी बांधवांनो, 21 दिवसाचे मकई झाल्यानंतर तुम्ही त्याच्यात टिंजर किंवा त्यासारखे कंटेन असलेले कोणत्याही प्रकारचे कोणत्याही कंपनीचे औषधं वापरू शकता. तसेच शेतकरी बांधवांनो, तुम्ही मका लागवड किंवा मका पेरणी केल्यानंतर उगवणीपूर्वी 18 हे तणनाशक वापरून उगवणीपूर्वी
तणनाशकांचं नियोजन तुम्ही करू शकता। तसेच शेतकरी बांधवांनो, तुम्ही मका या पिकावरची पहिली फवारणी म्हणजेच नॅनो युरिया, त्याच्यामध्ये झिंक, त्याच्यामध्ये इमामेक्टिन बेन्झोएट आणि नीम ऑइल असा एक पहिला फवारा तुम्ही करू शकता। पहिला फवारा केल्यानंतर कमीत कमी 15 ते 20 दिवसाचा गॅप देऊन तुम्ही 19-19 प्रोपेक सुपर प्लस डेलिकेट असा एक फवारा तुम्ही करू शकता। शेतकरी बांधवांना फवारा करताना तुम्ही पाण्याचं pH बॅलन्सर करून घ्यावा। pH बॅलन्सर वेगवेगळ्या प्रकारचे बाजारात अवलंबून आहेत। तुम्ही तुमचं पाणी चेक वगैरे करून त्याचा pH बॅलन्सर करून मग त्याच्यात कोणत्याही प्रकारचे औषध टाकावे, तुम्हाला योग्य तो रिझल्ट मिळू शकतो। तसेच शेतकरी बांधवांनो, गरजेनुसार मका या पिकाला पाणी द्यावे। जर मका इनलाईनवर असेल तर चांगले तुम्ही त्याच्यात फर्टिगेशन ग्रेडचे खतं पण देऊ शकता। पण जर मका पारंपरिक पद्धतीने केलेला असेल तर तुम्ही त्याला पारंपरिक पद्धतीने पाणी देऊ शकता। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी कणीस निघतो त्यावेळेस मकाला पाणी आणि पाणीबरोबर थोडासा युरिया देणे हे सर्वात जास्त आवश्यक आहे। त्यामुळे उत्पन्नात नक्कीच वाढ होते आणि आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळण्यास मदत होते। तसेच शेतकरी बांधवांनो, तुम्ही हे नियोजन वापरून चांगल्या प्रकारे किंवा व्यवस्थितरित्या मकाचं उत्पादन घेऊ शकता। शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तसेच शेतकरी बांधवांनो, तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।